गुड मॉर्निंग फ्रेंड्स. एक छान न्यूज आहे की जे एमपीएससी ची तयारी करणारे मुलं आहेत त्यांसाठी गुड न्यूज आहे की मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदाचे 1846 तब्बल 1846 जागा आहेत. तर ही तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. तर याची डेट किती आहे आपण बघूया डिटेल्स. मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 जागा निघालेल्या आहेत आणि हे ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे. तर याच्यामध्ये 1846 जी जागा आहेत कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक. अगोदर या पोस्टसाठी पोस्टला तर लिपिक ह्या नावाने सांगत होते, पण आता नियम चेंज झाले. ते काही नियमानुसार आता लिपिकलाच कार्यकारी सहाय्यक म्हणून पद हे नाव दिलंय. तर याच्यात शैक्षणिक पात्रता आहे. तर आपण बघूया की काय शैक्षणिक पात्रता आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दिनांक 9 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. आता ही बहुमुंबई महानगरपालिकेची ऍड आहे. तर ह्या ऍड मध्ये म्हणजे जेणेकरून महानगरपालिका आयुक्त मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि हे गट क मधील पद आहे. आणि याला कार्यकारी सहाय्यक, पूर्वीचे पद नाव होते लिपिक होते. अगोदर त्याला लिपिक नावाने अं, महानगरपालिकेत पद भरले जायचे. आता तर त्याचं पदाचं नाव चेंज केलंय, कार्यकारी सहाय्यक ठेवण्यात आलेलं आहे. तर हे 1846 जागा आहेत. तर इथे एक बहुमुंबई महानगरपालिकेचे हे पोर्टल जे आहेत यावर तुम्ही चेक करू शकता, डिटेल्स पाहिजे असेल तर. आणि कार्यकारी सहाय्यक पूर्वीची पद नाव लिपिक, पदाकरता अर्ज ऑनलाईन अर्ज. नंतर आपण यामध्ये आता हे सरळ सेवेने भर भरणारे पद आहेत. जे कार्यकारी सहाय्यक पूर्वीची पद नाव लिपिक आणि पदाचे नाव आहे कार्यकारी सहाय्यक, पुरेशी पदनाम लिपिक. वेतन श्रेणी याच्यामध्ये चांगली आहे. जे फ्रेशर मुलं आहेत आणि एमपीएससी करणारे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी की ग्रेड पे पण चांगला आहे आणि स्टार्टिंग तुम्हाला पेमेंट 25,500 ते 81,000 पर्यंत जाऊ शकते. आणि ही गट क मधली पोस्ट आहे. आणि बघूया आपण जागा किती. सरळ सेवा पद्धतीने कार्यकारी सहाय्यक सहभागाची भरायची रिक्त पदे. तर यामध्ये आता विमुक्त जातीसाठी दिलेले 142, असाठी 150, विजासाठी 49, भटके जमातीसाठी 54, भटके जमातीसाठी 39 आणि भटके जमातीसाठी क 38 आणि वि मा प्र 46. इतर मागासवर्गासाठी 452 जागा आहे. आ दु ग साठी 185 जागा आहे. आणि ऑदर जे आहेत 185, खुल्लेसाठी 506 आणि एकूण पदे आहेत 1846. तर ही एक चांगली संधी आहे. अं, आणि यासाठी कार्यकारी सहाय्यक पदासाठी पदाची अर्हता आहे. तर उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखाचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45 गुणांसह उत्तीर्ण असावा. थर्ड आहे, ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवारीची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन सदर टक्केवारी 45% गुणांसह प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर यासाठी तुम्हाला दहावी, ज्यांचं 10वी झालेलं आहे तर 10वी झालेल्या मुलांसाठी पण एक सुवर्ण संधी आहे. तर तुम्ही या संधीचा नक्कीच उपयोग करून घ्याल. आणि चांगली पोस्ट आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये. तुम्हाला सहाय्यक पदावरती जर तुमचं सिलेक्शन झालं तर सहाय्यक पदावरती पद भेटेल. आणि टक्केवारीची अट पदवीधरासाठी आहे 45%. कमीत कमी तुम्हाला 45% पाहिजेच.
आणि जी उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तत्सम किंवा उच्च माध्यमिक 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलिंगण्याचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. उमेदवाराजवळ MSITचे प्रमाणपत्र असणे आवश्यक नाही, तरी पण तुम्हाला 2 वर्षाचा एक कालावधी दिला जातो. वयोमर्यादा यामध्ये जाहिरातीनुसार खुल्यासाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीयासाठी 18 ते 43 आहे. अमागास खुला प्रवाहासाठी उमेदवारासाठी 38 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी 43 पेक्षा जास्त नसावे. माजी सैनिक उमेदवारासाठी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. निवडीचे निकष, कार्यकारी सहाय्यक पद. तर ह्या एक्झाम कार्यकारी सहाय्यक पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी परीक्षेचा दर्जा समान राहील, परंतु त्यापैकी मराठी इंग्रजी या विषयाचा गणपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा 12वी दर्जाचा समान राहील. इतर पदाकरता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे आहेत. तर आता जशी आता परीक्षेचं स्वरूप दिलेले कोणते कोणते विषय असतात, तर मराठी विषय व्याकरण, इंग्रजी व्याकरण. मराठी व्याकरणसाठी 25 गुणे आणि 25 प्रश्न आणि 25 गुणे, आणि इंग्रजी व्याकरणसाठी 25 गुण 50 मार्क, आणि सामान्य ज्ञानासाठी 25 प्रश्न आणि 50 मार्क, आणि मराठी व्याकरणसाठी 25 प्रश्न आणि 50 गुण आहे. आणि नंतर बौद्धिक चाचणीसाठी 25 प्रश्न आणि 50 मार्क आहे. तर टोटल एकूण गुण आहे 200 आणि एकूण प्रश्न 100, आणि तुम्हाला टाइम भेटणार आहे 100 मिनिट. आता TP यामध्ये सामान्य ज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा बहुमुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसंच स्थानिक वैशिष्ट्ये आहेत. बौद्धिक चाचणी स्वरूपाची असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक तपशील आणि तारीख आहे 20/8/2024 पासून स्टार्ट आहे, आणि 9/9/9/2024 वेळ 11 वाजेपर्यंत ही शेवटची तारीख आहे. 9 सप्टेंबर शेवटची तारीख असणार आहे. आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क असणार आहे खुल्यासाठी 1000 आणि मागासवर्गासाठी 900 रुपये. तर माझं चॅनल तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. थँक्यू, धन्यवाद.